नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पवित्र प्रणालीद्वारे आणखी एक जाहिरात आपल्याला इथे आज बघायला मिळत आहे। मित्रांनो, ही जालना जिल्हा परिषदेची जाहिरात आहे। याचबरोबर सध्या कोणकोणत्या जाहिराती पब्लिश झालेल्या आहेत, कोणत्या येऊ शकतात, किती जागांच्या जाहिराती सध्या आता या पहिल्या टप्प्यामध्ये अपलोड होणं अपेक्षित आहे, याबद्दल आज आपण थोडंसं बोलणार आहोत। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। बघा फ्रेंड्स, पवित्र प्रणालीद्वारे शिक्षण सेवक भरतीसाठी रिक्त पदांचा तपशील आहे। जागा बघूयात आपण कशा कशा आहेत। बघा मित्रांनो, प्राथमिक शिक्षक 1 ते 5 या गटासाठी मित्रांनो दोन माध्यम दिलेले आहेत, मराठी आणि इंग्रजी। तर फ्रेंड्स, मराठी माध्यमाला 171 जागा आहे आणि इंग्रजी माध्यमाला 33 जागा इथे दिसत आहेत। त्यानंतर विज्ञान आणि विज्ञान गणितासाठी 160 म्हणजे भरपूर जागा इथे जालना जिल्हा परिषदेमध्ये आहेत। त्यानंतर भाषा विषयासाठी थोड्याशा कमी म्हणजे 30 जागा दिसत आहे आणि सामाजिक शास्त्राला इथे एकही जागा नाहीये। मित्रांनो, सामाजिक शास्त्राच्या बाबतीमध्ये तुम्हाला बऱ्याच ठिकाणी बघायला मिळालं असेल की सामाजिक शास्त्राला जागा थोड्याशा कमीच आलेल्या आहेत, बऱ्याच ठिकाणी 0 जागा आहेत। गणित विज्ञानाला जागा चांगल्या प्रमाणात आहे। मागच्या भरतीमध्ये सामाजिक शास्त्राची पदं भरले गेलेले होते, गणित विज्ञानची पदं भरली नव्हती, तर यावेळेस जागा त्यांनी दिल्या आहे। एकूण 394 जागा या मराठी माध्यमाच्या आहे। मित्रांनो, आता हे जे इंग्रजी असलं तरी या शाळा ज्या आहेत मित्रांनो मराठी माध्यमाच्या आहे। मला तुम्हाला काही गोष्टी क्लिअर करायच्या आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त शाळा या मराठी माध्यमाच्या आहे। मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये सेमी इंग्रजीचा वर्ग चालू करायचा शासनाचा भविष्यातला प्लॅन आहे। सध्या सेमी इंग्रजीचे वर्ग खूप कमी ठिकाणी आहे आणि इंग्रजी माध्यमाच्या प्युअर जिल्हा परिषदाच्या शाळा तर अगदी नगण्यच आहे, बोटावर मोजण्या इतक्या असू शकतात। त्यामुळे ज्या प्रकारचं रोस्टर तयार आहे ते फक्त मराठी माध्यमाचं आहे आणि मराठी माध्यमाच्या अंतर्गतच मराठी माध्यमाच्या शाळांवरच मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम आणि मग ते विषय जसे विषय आहेत, जसे की भाषामध्ये मराठी, हिंदी, इंग्लिश, हे सगळ्या गोष्टी या सगळं जे काही आहे, समजा सामाजिक शास्त्र वगैरे, हे सगळं मराठी माध्यमाच्या शाळांवर भरण्यासाठी आहे। बघा फ्रेंड्स, सध्या या सगळ्या ज्या जागा आहेत त्या मराठी माध्यमाच्या अंतर्गत भरल्या जाणार आहेत। मग त्या सेमी इंग्लिश असो किंवा म्हणजे सेमी इंग्लिशच्या असो किंवा इंग्रजी माध्यमाचे जे उमेदवार आहेत जे भरले जात आहेत ते भविष्यामध्ये ज्या सेमीच्या शाळा होणार आहेत त्यासाठी, आणि की भविष्यामध्ये ज्या काही इंग्लिश मिडियमच्या शाळा शासनाला तयार करायच्या आहेत त्यासाठी। परंतु सध्या रोस्टर हे पूर्णतः मराठी माध्यमाचं आहे। इंग्रजी माध्यमाचं किंवा सेमी इंग्रजीच असं, सेमी इंग्रजी हे असं कुठलंच माध्यम नसतं, सेमी इंग्रजी हे मराठी माध्यमाच्या अंतर्गत येतं। त्यामुळे ह्या सगळ्या ज्या जागा आहेत मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या मराठी माध्यमाच्या आहेत। तर या तुम्ही बघितल्या, एकूण मराठी माध्यमाच्या 394 जागा आहेत ज्या 2 विभागामध्ये भरल्या जाणार आहेत, ज्या म्हणजे मराठी आणि इंग्रजी। त्यानंतर बघूया मित्रांनो आपण उर्दू माध्यम। बघा फ्रेंड्स, उर्दू माध्यमाच्या जागा आहेत मराठी 24 जागा, इंग्रजी 1 ते 5 साठी आहे। प्राथमिक शिक्षक 1 ते 5, मराठी 24 आणि इंग्रजी या 3 जागा भरल्या जाणार आहेत। त्यानंतर पदवीधर 6 ते 8, विज्ञान आणि इंग्रजी तर उर्दूसाठी 11 जागा आहेत आणि भाषा 7 जागा आहे। सामाजिक शास्त्राला इथेही एकही जागा नाही। टोटल 45 जागा आहेत या उर्दू माध्यमाच्या जागा आहेत फ्रेंड्स। तर अशा प्रकारे इथे तुम्हाला दिसत असेल की जालना जिल्हा परिषदेची ही ॲड आहे। उर्दू माध्यमाच्या आणखी जागा आलेल्या आहेत पोर्टलवर, मी जाहिराती वगैरे आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकल्या होत्या, तुम्ही जर पाहिला नसेल तर पाहून घ्या किंवा त्याबद्दल एक्सप्लेन करायचं असेल तर तशी कमेंट करा, मी व्हिडिओ नक्कीच बनवेल। तर मित्रांनो, जागा येत आहेत, जागा डिवाइड होऊन येत आहे। काही जिल्हा परिषदांनी इंग्रजी माध्यमाला जास्त प्राधान्य दिलं आहे, काही जिल्हा परिषदांमध्ये ऑलरेडी इंग्रजी माध्यमाचे शिक्षक कार्यरत आहे आणि त्यामुळे इंग्रजी माध्यमाला कमी जागा दिलेल्या आहेत। जरी त्यांनी ज्या ठिकाणी कमी जागा तुम्हाला दिसत आहेत त्या ठिकाणी तुम्ही असा विचार करू शकतात की त्या जिल्हा परिषदेमध्ये इंग्रजी माध्यमाचे शिक्षक म्हणजे ऑलरेडी कार्यरत आहेत, ज्या ठिकाणी नसतील त्या ठिकाणी ते घेत आहेत। सध्या मराठी माध्यमावर जो काही अन्याय होत आहे असं काहींना म्हणजे असं सध्या आहे सिच्युएशन, तर त्या संदर्भामध्ये आंदोलन सुरू आहे आणि आंदोलनाचा खरोखरच खूप चांगला इफेक्ट पडत आहे। काही ठिकाणचे रोस्टर रिवाईज झालेले आहे आणि मित्रांनो, खरं आहे की जी भरती प्रक्रिया मेरिटनुसार व्हायला पाहिजे होती ती भरती प्रक्रिया मेरिटनुसार होत नाही आहे आणि त्यामुळे कुठेतरी मराठी माध्यमावर अन्याय होत आहे। इथे जरी तुम्हाला अन्याय दिसत नसला तरी मित्रांनो, इथे जी संख्या आहे ऑलरेडी कार्यरत शिक्षकांची भरपूर आहे। जालना जिल्हा परिषद
त्याचा खूप जवळून अभ्यास केलेला आहे, जवळून माहिती आहे. त्यामुळे कार्यरत जे इंग्रजी माध्यमाचे शिक्षक भरपूर तिथे आहेत, जे मागच्या काही भरती प्रक्रियांमध्ये जॉईन झालेले आहे. मग ते 20% आरक्षणातून असो वा मेरिटनुसार असो, परंतु जर ज्या ठिकाणी इंग्रजी माध्यमाचा शिक्षक अवेलेबल असेल त्या ठिकाणी मग ते सेमी इंग्लिश चालू करू शकतात. हे शासन अगोदरही करू शकत होतं किंवा अजूनही थोडासा जिल्हा परिषदांचा जर अभ्यास केला तर प्रत्येक जिल्हा परिषदांमध्ये, म्हणजे सगळ्याच नाही म्हणणार तरी पण बऱ्यापैकी एक 70-75% जिल्हा परिषदांमध्ये इंग्रजी माध्यमातून DED BEd केलेले उमेदवार आहेत. परंतु शासनाने मागचा आढावा न घेता नवीन भरतीमध्ये कुठेतरी 50% पेक्षा जास्त इंग्रजी माध्यमाला जागा दिल्यामुळे विद्यार्थ्यांचा रोष त्यांना आता पत्करावा लागत आहे आणि विद्यार्थी आंदोलनाला बसलेले आहे गेले 5 ते 6 दिवसांपासून. तर बघूयात आपण म्हणजे माझ्या मते तरी इंग्रजी माध्यमाचं परिपत्रक रद्द होणार नाही, परंतु जागा कमी जास्त होतील. कारण आयुक्त सध्या परिपत्रक पूर्णतः रद्द करण्याच्या मानसिकतेत नाही. आपली ही इच्छा आहे की इंग्रजी माध्यमाच्या शाळा व्हाव्यात, परंतु जे उमेदवार आहेत तुम्ही मेरिटनुसार घ्या आणि मेरिटनुसार जे इंग्रजी माध्यमाचे म्हणजे जास्त गुणवत्ताधारक आहेत त्यांचा म्हणजे त्यांच्या सपोर्टने किंवा त्यांना हे करून तुम्ही समजा ज्या प्रकारे सेमी इंग्रजीला एक शिक्षक इंग्रजी माध्यमाचा लागतो तर तो हायेस्ट मार्कवाला असावा, एवढीच आपली अपेक्षा आहे. जसं की KVS NVS मध्ये होतं त्या प्रकारे. चला ठीक आहे, हा मुद्दा जो सध्या आता आहे चर्चेत त्याबद्दल मी तुम्हाला सांगितलंच आहे. त्याचबरोबर सामाजिक शास्त्रासाठी जागा वाढीसाठी काही विद्यार्थी प्रयत्न करत आहे. तुम्ही सामाजिक शास्त्राचे विद्यार्थी असाल तर नक्कीच तुम्ही त्यासाठी प्रयत्न करू शकता. आणि सध्या निवेदन वगैरे देण्याचं काम चालू आहे, कारण आपल्या स्तरावरून आपण फक्त कुठल्याही गोष्टीसाठी निवेदन देऊ शकतो. विज्ञान इंग्रजीचे जे शिक्षक आहेत मित्रांनो, त्यांनी सुरुवातीपासूनच जागांचा पाठपुरवठा केला आहे, कारण मागच्या वेळी त्यांची भरती प्रक्रिया व्यवस्थित झालेली नव्हती. तर त्याच्यामुळे त्यांच्या जागा खरंच खूप चांगल्या आलेल्या आहेत आणि त्यांचा पाठपुरवठा आहे. विज्ञान इंग्रजीच्या ज्या जागा आहे ना, विज्ञान आणि गणिताच्या ज्या जागा आहेत ना मित्रांनो, या देखील 2 याच्यामध्ये आहेत, मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यमात. यामध्ये डिस्ट्रीब्यूट केलेलं नसेल तरी तुम्हाला जाहिरातीमध्ये ते तशा प्रकारे बघायला मिळेल. तर मित्रांनो हीच अपडेट द्यायची होती. आता जागा ज्या आहेत ना मित्रांनो, जवळपास 13-14 हजारांपर्यंत याव्यात अशी अपेक्षा आहे टोटल जिल्हा परिषदांच्या. म्हणजे जिल्हा परिषद किंवा महानगरपालिका म्हणजे ज्या विदाऊट इंटरव्ह्यूच्या जागा आहेत त्या जास्तीत जास्त याव्यात. आणि कदाचित सध्या आंदोलन सुरू आहे, त्यामुळे शासन ॲटलिस्ट जरी इंग्रजी माध्यमाला त्यांनी प्राधान्य दिलं असेल किंवा जरी जागा दिल्या असतील तरी जास्तीत जास्त जर जागा काढल्या तर जेणेकरून जे विद्यार्थी म्हणजे अगदी कमी जागा दिसत होत्या त्यामधून जर जास्तीत जास्त इकडे तिकडे जागा गेल्या तर मराठी माध्यमाला कमी जागा राहत होत्या, परंतु जर जास्तीत जास्त जागा निघाल्या तर दोन्ही माध्यमांचं सॅटिस्फॅक्शन होईल. बघूया आता आयुक्त कशा प्रकारे निर्णय घेतात. आंदोलन वगैरे चालू आहे त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट भरपूर प्रमाणात पडतोय. तुम्हाला शक्य असेल तसं तुम्ही तुमच्या जिल्हा परिषदांना देखील तुमच्या जागांबद्दल पाठपुरवठा करू शकतात. धन्यवाद मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये हीच अपडेट द्यायची होती की जालना जिल्हा परिषदेमध्ये जी काही रिक्त जागांची संख्या आहे ती मी तुम्हाला सांगितली आहे. जशा जशा जाहिराती येतील तसे मी तुम्हाला सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. त्यासाठी तुम्ही अजूनही आपलं पॅशनेट जर्नी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील. चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत चॅनलसोबत राहा. धन्यवाद.